वांग्याला रिझल्ट चांगला, टमाटर चांगले, गोबी चांगली, हा. पण मिरचीला समजा हे रोग पडला, रिझल्ट नाही ते. मिरचीला व्हायरस आला. प्रत्येक पिकाची एक प्रकृती राहते, जगण्याची, तिची खाण्यापिण्याची, त्याला पाणी जे लागतं ते कमी जास्त लागतं, त्याला अन्न थोडंसं कमी जास्त लागतं, बरोबर आहे ना. आता शेळी, गाय आणि म्हैस आहे, तिघांचं आहाराची पद्धत काय आहे? वेगळी. शेळी फक्त शेंडेच खाईल, म्हशीला तुम्ही काही टाका, पण गाय काही नाही खाणार, बरोबर आहे ना. म्हणून म्हशीचं दूध वेगळं राहत. म्हशीचं दूध पहिलं बनायला चालतं, बुद्धिमान माणसाला नाही चालत. आणि शेळीचं दूध औषधीच कामाला येतं. तिघी बी जनावरांचे ना, तिन्ही बी दूधच देते. दुधाच्या रंगात काय बदल आहे का? तिघांची दूध काय सफेद. तसं पिकांची स्वतःची एक प्रकृती आहे. ज्यावेळेस तुम्ही आंतरपिकं करता, आंतरपिकं करताना किंवा एकाच बेडवर सगळे पिकं लावता, सब घोडे बाराट, त्यांनी काय होतं, माशाला जर म्हटले तू पोहून दाखव तर तो एक नंबर पोल, ते तुम्ही बदकाला म्हटले तर तो स्लो पोल, बरोबर आहे की नाही. तुम्ही जर एखाद्या पक्षाला म्हटले तू पोहून दाखव तर पक्षी नाही पोहू शकत. म्हणजे प्रत्येक प्राण्याची कौशल्य वेगळी, प्रत्येक वनस्पतीचं पण एक भूमिका वेगळी राहते. मिरची जी आहे या दोघांनाही जास्त पाणी चालत नाही, क्षारपड पाणी चालत नाही, मग त्याची प्रकृती वेगळी. मिरचीची मुळी जी असते ती बघा, पावसाळ्यामध्ये कोणी मिरची लावली असं उन्हाळ्यामध्ये, पावसाळा झाला सुरू का मिरची काय होत लगेच बसून जात, कारण तिला जमिनीमध्ये वापसाच लागतो. जमिनीमध्ये जर मुळं चौकात झाले तर कलिंगड बी काम करत नाही, आणि कलिंगड कुठे येतं? वाळू. त्याची जी जगायची सवय आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही त्याला काय देऊ राहिले? ट्रीटमेंट. या खतांचा काही संबंध नाही, त्याच्या पाण्याचा संबंध आहे. वैदिकमध्ये पाणी अतिशय काय लागतं? कमी. तुमचे बेड बघा पूर्ण वडले आहे का, हे पण पाणी जास्त आहे. हे इथं खाली तुम्ही तिकडे काय पाहिजे गरज? बघा काय झालंय, गोळा झाला, बरोबर आहे. समजा हा मी टाकला खाली, काय झालं? त्यांनी आणखीन बाकीचे गोळा करून घेतले, बरोबर आहे. स्वतः तर नाही फुटला, पण जे फुटेल होते त्यांनाही गोळा करून घेत. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम हा आहे का, सगळ्या शेतकऱ्यांना असा भ्रम आहे का पाण्यावर शेती पाण्यावर पिकत नाही.